नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत कसं टाईप करायचं आहे इंग्लिश टू संस्कृत देवनागिरी मॅक लॅपटॉपमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे कीमॅन नावाच्या वेबसाईटवरती. इथं पाहू शकता Keyman18 फॉर मॅक OS आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, आपल्याला ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड नाववरती क्लिक करून ती फाईल डाउनलोड होणार आहे. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ती फाईल उघडायची आहे आणि अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल. नंतर आपल्याला क्लिक करायचं आहे इन्स्टॉल कीमॅनवरती. त्यानंतर आपल्याला ओपन अशा प्रकारचा ऑप्शन येईल. ओपन केल्यानंतर आपल्याला ते करायचं आहे इन्स्टॉल. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल. आपल्याला करायचं आहे अलाउ. आता हा कीबोर्ड जो आपल्या सेटिंगमध्ये आहे ते ओपन झालेला आहे. नंतर टेक्स्ट इनपुटमध्ये जाऊन आपल्याला करायचं आहे एडिट. एडिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल कीमॅन नावाचं ॲप्लिकेशन या ठिकाणी आलेलं आहे. त्याला फक्त आपण डन करायचं आहे आणि अशा प्रकारे कीमॅन आपल्या कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये झालेला आहे अपडेट. पण या ठिकाणी न थांबता एक प्रॉब्लेम अजून येतो. कॉन्फिगरेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडीशी अडचण येते, ती म्हणजे अशी की आपल्याला लँग्वेज ॲड करता येत नाही, कीबोर्ड ॲड करता येत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जायचं आहे त्यांच्या मुख्य वेबसाईटवरती. त्यानंतर लँग्वेजवरती जाऊन आपल्याला करायचं आहे क्लिक. या ठिकाणी 2000 लँग्वेजेस आपल्याला मिळणार आहेत. आपण क्लिक करूया वैदिक संस्कृत. आपण सर्च करूया, त्यानंतर लँग्वेज समोर येते आणि या ठिकाणी आपण करू शकता क्लिक. क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल कीबोर्ड हे आपल्या समोर आलेलं आहे आणि अशा प्रकारे कीबोर्डसुद्धा आपला इन्स्टॉल झालेला आहे. त्यावेळी आपण ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो, त्यानंतर या ठिकाणी वरती आपण पाहू शकता ABC म्हणजे नॉर्मल कीबोर्ड इंग्लिश आणि केमॅन. तुम्हाला केमॅन सिलेक्ट करायचं आहे. एकदा सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा जी लँग्वेज तुम्ही ॲड केली होती वैदिक संस्कृत देवनागिरी, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपोआप तुम्ही आता जे इंग्लिशमध्ये टाईप करता ते मराठीमध्ये कन्वर्ट होणार आहे. बघा, आता मी लिहितो वसंत, मुद्दामून छोटी साईज आहे, पाटील.